नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना संपला आहे, तर मग ही जी अमावस्या आहे तर ती अमावस्या सोमवती अमावस्या आहे. तर मग आपल्या पितरांना एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील व्यक्तींना जर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. कारण अमावस्येच्या दिवशी पितरांचा वास पृथ्वीवर असतो, त्यामुळे मग आपण आजच्या दिवशी आपल्या पितरांसाठी जर सेवा केल्या तर मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर आता पितृदोष जर असेल तर मग आपण एखाद्या घरातील नवीन कार्य करण्यासाठी हाती घेतला असेल किंवा आपण एखादा व्यवसाय वगैरे करत असेल तर त्यामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग त्या घरामध्ये म्हणा किंवा त्या व्यक्तीला म्हणा पितृदोष असू शकतो. किंवा मग एखाद्या घरातील मुलांचे म्हणा किंवा मुलींचे विवाह जुळून येत नसेल तर तरी पण त्या घरातील व्यक्तीला पितृदोष असू शकतो. त्यामुळे मग आजच्या दिवशी मग आपण आपल्या पितरांची सेवा केल्यामुळे किंवा पितरांच्या काही आपल्याकडून सेवा जर करणं चुकीचं झालं असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरातील व्यक्तींना म्हणा किंवा घराला म्हणा पितृदोष असू शकतो. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपल्याला आजच्या दिवशी ज्यावेळेस आपण दहीभातचा ज्यावेळेस उपाय करतो किंवा आपल्या पितरांसाठी दहीभात म्हणून ठेवतो त्याच वेळेस मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा मग कुठे लावायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की ज्यावेळेस आपण काय करतो की आपल्या पितरांची पूजा वगैरे करत असेल त्यावेळेस किंवा सेवा वगैरे करत असेल तर त्यावेळेसच मग हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा मग कुठे लावायचा आहे तर ज्यावेळेस आपण सकाळी दहीभात ठेवणार आहोत म्हणजेच की आपल्या पितरांसाठी म्हणजे पूर्वजांचा वास दक्षिण दिशेकडे असतो त्याच वेळेस मग आपल्याला दहीभाताचं नैवेद्य ठेवायचा आहे. तर दहीभात ठेवत असताना मग काय करायचं आहे, जो भात तुम्ही शिजवणार आहात तो भात फक्त वाटीभर भात झाला पाहिजे एवढाच शिजवायचा आहे आणि शिळा भात न घेता मग ताजाच भात बनवायचा आहे आणि भात आळणी बनवायचा आहे, त्यामध्ये मीठ न टाकता. आणि तो भात घरातील कोणत्याही व्यक्तीला शिल्लक राहिला तरी पण खायला न देता फक्त तेवढाच भात बनवायचा आहे. आणि तो भात मग एखादी पत्तरवाळी किंवा द्रोण वगैरे घेऊन त्यावरती तो भात मग ठेवायचा आहे आणि मग त्या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग काळे तीळ टाकायचं आहे. कारण की काळे तीळ पूर्वजांना अतिप्रिय असतात, त्यामुळे मग काळे तीळ टाकायचं आहे. आणि मग हा जो भात आहे तर मग तुम्ही हा भात तुमच्याकडे जर पूर्वजांचा फोटो असेल तुमच्या तर मग त्या पितरांच्या फोटो पुढं पण तुम्ही हा भात ठेवू शकता किंवा मग नसेल शक्य होत तर मग तुम्ही घराच्या छतावरती पण हा भात ठेवू शकता. आणि छतावर जर भात ठेवला तर मग तुमच्या पूर्वजांचं जे नाव असेल ते नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नामस्मरण करून मग तो भात ठेवायचा आहे. जर नसेल नाव माहिती तर मग ओम पितृ देवताय नमः असा मंत्र म्हणून मग भात ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की मग हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा पण तुम्हाला जर सकाळी दिवा लावणं शक्य होत असेल तर तुम्ही मग सकाळी लावायचा आहे आणि मग नसेल सकाळी शक्य झालं तर मग संध्याकाळी पण तुम्ही हा दिवा लावू शकता. मग हा दिवा जो लावायचा आहे तर हा दिवा मग तुम्ही देवघरापुढं पण लावू शकता, पण देवाऱ्यात न लावता देवघरापुढं लावल्यानंतर फक्त दक्षिण दिशेकडं त्या दिव्याचं तोंड केलं पाहिजे. मग काय करायचं आहे, जर तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर मग तुम्ही फोटो पुढं दिवा लावू शकता. मग त्यानंतर काय करायचं आहे, जो दिवा लावणार आहात तुम्ही मग त्यासाठी तुम्ही पंती घेतलीत तरी चालेल. मग पंती स्वच्छ घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही दिवा लावू शकता. आणि मग तो दिवा लावत असताना थोडेसे खाली दिव्याच्या खाली अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग त्यावरती तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये मग थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, कारण काळे तीळ पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग त्यामुळे मग काळे तीळ टाकायचे आहे. आणि मग हा जो दिवा लावणार आहात तर तो दिवा मग दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि मग तिथे दिवा लावायचा आहे. आणि मग त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरात ज्या व्यक्तीला जो पण काही त्रास वगैरे होत असेल मग त्याबद्दल सांगायचं आहे पूर्वजांना, किंवा तुमच्याकडून जर काही सेवा वगैरे झाल्या नसतील किंवा तुमच्याकडून पूर्वजांसाठी काही चुका वगैरे झाल्या असतील त्याबद्दल सांगायचं आहे. आणि मग नंतर ओम नाव जर माहिती नसेल तुमच्या पितरांचं तर मग तुम्ही ओम पितृ देवताय नमः असा मग नामस्मरण करू शकता. आणि मग त्यानंतर तो जो दिवा आहे तर त्या दिव्यामध्ये संध्याकाळी 12पर्यंत दिवा चालू राहिला पाहिजे एवढं मग त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि मग सतत दिव्याजवळ जाऊन बघायचं नाही की
त्यामध्ये तेल आहे का, दिवा विझला का आहे म्हणून. जोपर्यंत राहील तोपर्यंत मग एवढंच तुम्ही मग तेल टाकू शकता. आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, मग तो दिवा जो आहे तो दिवा मग तिथून उचलायचा आहे आणि मग वरती छतावरती नेऊन ठेवायचा आहे, किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता. पण असं मध्ये रस्त्यात वगैरे कुठे टाकू नका, ज्यामुळे काय होईल की तुमच्या जवळपासच्या लोकांचं म्हणजे त्यावरती पाय वगैरे पडेल. अशा ठिकाणी मग तुम्ही हा दिवा टाकू नका. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्या असल्यामुळं आपल्या दरवाजाला म्हणजे जो घराचा मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. आणि मग आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग त्या अडचणी दूर होण्यास पण मदत होते. आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय मग घरातील महिला वगैरे करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आजची जी अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपण ह्या चुका करू नये, ज्यामुळे काय होईल की आपल्याला आपल्या पितरांची म्हणा किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहणार नाही. तर मग जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं मग आजच्या दिवशी शंकराचं जर मंदिर जवळपास असेल तुमच्या तर मग पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे. आणि म्हणजेच की आजच्या दिवशी दानधर्म करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. म्हणून मग आजच्या दिवशी तुम्हाला ज्या पण वस्तू दान करणं शक्य होत असेल तर त्या वस्तू मग दान करायचं आहे. आणि मग ज्या पण भाज्या आपण बनवणार आहोत तर मग त्यामध्ये कांदा लसूण ही भाजी मग तामसिक पदार्थामध्ये मोडते, त्यामुळे मग ह्या भाज्या आजच्या दिवशी बनवायच्या नाही. आणि मग त्याचप्रमाणे पांढरा दुधी भोपळा आणि मग मसुरीची डाळ आणि वांग ह्या ज्या भाज्या आहेत तर मग ह्या भाज्या घरात आजच्या दिवशी बनवू नका, ज्यामुळे काय होईल की ह्या भाज्या पण तामसिक पदार्थामध्ये मोडल्या जातात. म्हणून मग माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेते. त्यामुळे मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग काळे तीळ घेऊन जायचे आहे. आणि जे शंकराला जास्त वस्तू प्रिय आहेत, पांढरं फूल म्हणा, बेलपत्र म्हणा, ह्या वस्तू मग मंदिरात जाऊन मग महादेवाला अर्पण करायचे आहेत, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घरावरती महादेवाची कृपा कायम राहते. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. आणि मग आजच्या दिवशी ज्या पण काय आपल्याला चुका करायच्या नाहीत त्या मग आजच्या दिवशी चुका करू नका. आणि मग जेवढं होईल तेवढ्या मग आजच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत, कारण की ह्या महिन्यातील शेवटची अमावस्या आहे आणि पुढील महिन्यात जी येईल ती कॅलेंडरप्रमाणे 2025 नवीन वर्षातील अमावस्या येईल. त्यामुळे मग ही जी संधी आहे तर ही संधी परत एक महिनाभर नाही, त्यामुळे ह्या सेवा तुम्ही आवर्जून करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.